एकनाथ शिंदेंनी भर सभागृहामध्ये HSRP नंबर प्लेटबद्दल स्पष्टच सांगितलं. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचा का नाही हा विषय चालू होता. कारण की या नंबर प्लेट बदलण्यासाठी प्रत्येकाला 500 ते 900 रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी टू व्हीलरवाल्याला 500 रुपये तर फोर व्हीलरवाल्याला 900 रुपये आणि हे पैसे प्रत्येक व्यक्तीने भरायचे आहे ज्यांच्याकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर आहे. जर आपण 31 मार्चच्या अगोदर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावला नाही तर आपल्या गाडीवरती RTO मार्फत कारवाई केली जाईल. मग त्यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात दंड भरावा लागेल. पण गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील जनतेने या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विरोध केला. कारण की या नंबर प्लेटचे रेट इतर राज्यांपेक्षा जास्त घेतले जातात. याच नंबर प्लेटच्या माध्यमातून हे सरकार महाराष्ट्रातील जनतेचा पैसा उकळतंय आणि याच नंबर प्लेटवरती भर सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले, ही नंबर प्लेट गाड्याला लावणं किती गरजेची आहे आणि जर ही नंबर प्लेट आपण लावली नाही तर आपल्या गाडीवरती कोणती कारवाई होईल आणि किती दंड भरावा लागेल, चला सविस्तर पाहू. एक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले DBT. सचिनजी, आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये. निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल ही योजना बंद केली. निवडणूक आयोगाने केली असती समजा 1 महिना, परंतु तुम्ही म्हणाले असते ही योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं, म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले. त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई. काय त्याला द्यायच्या दानच लागते. देना बँक पाहिजे, लेना बँक नाही. असं काय करताय? आणि गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपाला मला बोलू द्या, आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे. देना बँक नाही, देना बँक जी आहे आता, देना बँकेचा तुम्ही जर टर्नओव्हर बघितला, कारण त्यांना द्यायची धानच आहे. खरोखरची देना बँक बोलतोय मी. त्यामुळे तेही आपण तपासून बघा. गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं. काय सारे संबंध नाही, कुणाशी कसलाही संबंध नाही, लागेबांधे नाही, काही कनेक्शन नाही, तरी चाललंय आपलं रोज. काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं. अरे ती घटना होती 2018ची, तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो. आणि का घेतलं, कशाला घेतलं मला माहीतच नाही, कारण गौप्यस्फोट, शिंदे अडचणीत येणार. मी बघितलं ते. तुम्ही नाही विरोधी पक्षनेते. आणि त्यांच्यानंतर मी खाली गेलो. मी बोललो अरे बाबा माझा काय संबंध नाही. आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती? त्याने एक चिठ्ठी दिली मी. मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली. एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव मी घेतलंय, पण चुकून घेतलंय, मी ते मागे घेतो म्हणून. कशासाठी हे सगळं करताय? कशासाठी हे चाललंय? आणि फक्त सरकारवरला धारेवर धरायचं, सरकारला बदनाम करायचं आणि TRP आणि व्ह्यूजसाठी हे काम करायचं. हे असं चालतं का? हे असं होत नाही. त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा. आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे. जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणा, पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने, विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा सूड भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार. सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन हाताची चाकं आहेत. त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही, पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका, एवढं मी सांगतो. आणि म्हणून निदा फाजली यांचा एक शेर आहे. निदा फाजली यांचा एक शेर आहे, उसके दुश्मन है बहुत, लेकिन आदमी जरूर अच्छा होगा. आणि म्हणून उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे.
रोज काय संबंध नाही, काय नाही, चाललंय आपलं. काय महायुतीत बेमनाव, याला स्थगिती, त्याला स्थगिती, कोल्ड वॉर, काय काय फेक नडू. मी गंभीर दिसलो, मी म्हणाले गंभीर आहे, नाराज आहे. हसलो की बाबा हसला. अरे, आणि त्या काय बातम्या होऊ शकतात? अरे, या काय बातम्या होऊ शकतात का? आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, मी कधी पातळी सोडून बोलत, कमरे खालचा वार म्हणजे बिलो द बेल्ट मी कधी टीका करत नाही. माझा तो स्वभाव नाही आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढं लक्षात घ्या, अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती, फितरत हमारी सहन करने की नहीं होती, तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती. अरे, तुम्ही आरोप करत राहा. हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने नाही, कामातून उत्तर देणार. 2.5 वर्ष आम्ही तेच केलं, म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. बोले, अरे ह्याच्या मागे तुम्ही लागलात, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मुख्यमंत्री झालाय, अरे ह्याच्या मागे का लागलेत? पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही, कामाने दिलं. अरे, मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, कधी बघितलं होतं रस्ते धुताना? हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर फिरला, डीप क्लीन ड्राईव्ह केलं. ब्रिटिश काळात कधी रस्ते धुतले जात होते? मी स्वतः जायचो, सगळे तिथले लोक यायचे, सोसायटीतले लोक उतरायचे, NGO यायचे, लहान मुलं यायचे. त्यांनी पहिल्यांदाच बघितले नवल. आणि रस्ते साफ झाले तेव्हा पोल्युशन कमी झालं. नाले सफाई बघायला गेलो. का नाले सफाई बघायला जाऊ नये? नाले सफाई गेल्यानंतर लोकांना मी सांगितलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही किती गाळ काढला त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला नारळ देणार, पाणी नाही तुंबलं तुमचा सत्कार करणार. आणि त्याचा इम्पॅक्ट झाला. म्हणाले, हे काय काम मुख्यमंत्र्याचं असतं काय? कोणाचं? मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का? फिरायचं असतं, काम करायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं. यासाठी मुख्यमंत्री ग्राउंडवर फिरणारा, फील्डवर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून भेटणारा, ऍक्सेसिबल, अप्रोचेबल, कॉमन मॅन. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन. आता देवेंद्रजी सीएम आहेत, मी आता म्हणतो DCM आहे, आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन. कॉमन मॅन, सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. नाता भाऊ, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणून आम्ही कामातून बोलतोय. आणि एवढंच मी सांगतो, मगाशी मी म्हटलं आपल्याला की आम्ही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही. तुमचा मान सन्मान विरोधी पक्षाचा आहे. सभागृहात देखील आमचे अध्यक्ष ठेवतात, सगळे आमचे बाकी लोक ठेवतात. आमचे अध्यक्ष पण तुम्हालाही बोलायला देतात, इकडे पण न्याय दोन्हीकडे सगळं करतात. आमच्या निलमताई होत्या, त्याही ते करत होत्या, त्याही करतायत, ते जेव्हा असतील तिकडे असतात तेव्हा. त्यामुळे आमच्याकडून अन्याय होणार नाही. पण तुम्ही देखील अतिरेक करता कामा नये. अंबादास दानवे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणात फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या, बऱ्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. कधी? मगाशी काय झालं? ताणलं ते संभाजी महाराजांवरून. आता 2.5 वर्षामध्ये केलेली कामं डोळ्यासमोर आणा आणि पुढील 5 वर्षाचा अंदाज बांधा काय होऊ शकतं. का राज्याला पुढे न्यायचं ना आपल्याला. राज्य पुढे गेलं तर तुम्हाला देखील विरोधी पक्ष म्हणून, आमदार म्हणून जे लोक येतील ते बोलणार आहे, काय महाराष्ट्राचा विकास झाला, मुंबईचा विकास झाला, याचं क्रेडिट तुम्हालाही मिळणार आहे. त्यामुळे कोणी काम चांगलं केलं त्याचं शाबासकी नको, पण त्याची बदनामी करू नका. एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून तुमच्या आणि त्या आधीच्या 2.5 वर्षाबद्दल, माझ्या 2.5 वर्षाच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी एवढ्या सह्या केल्या, कुठल्याही पक्षभिक्षे काय बघितला नाही. आणि
मुख्यमंत्री सहायता निधी असेल, इतर विकास प्रकल्प असतील, जे काय असेल ते काम करण्याचा आपण प्रयत्न केला. त्या 2.5 वर्षाच्या पूर्वीच्या 2.5 वर्षाचा अनुभव देखील मलाही आहे, तुम्हालाही आहे, त्याच्यात मी काय जात नाही. आणि म्हणून यामध्ये फरक काय तो आपल्याला समजतो. आणि म्हणूनच चुकून एखादा चांगला शब्द कुणाच्या मनात, सगळ्यांच्या मनात चांगला असतं, बोलण्याचं असतं, पण इच्छा असून देखील बोलता येत नाही. काही गोष्टी आहेत, काही चर्चा होतात आणि मग सरकारला घेरा, सरकारला कोंडीत पकडा. अरे काय कोंडीत पकडा, सरकार काम करतंय, काम न करणाऱ्याला कोंडीत पकडू शकता ना, काम करणाऱ्याला कसं कोंडीत पकडणार. त्यामुळे हे काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमची अडचण होईल असं म्हणजे तुम्हाला अडचणीत आणण्याचं काम आमचं बिलकुल नाही आणि तुम्ही देखील तशा प्रकारचं काम करू नका. बघा, तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय काढला होता. माझ्याकडे तक्ताही आहे पूर्ण रेट वाईज. मुख्यमंत्र्यांनी देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या दिवशी पहिल्या दिवशी सांगितलं. इतर राज्य आणि महाराष्ट्रात काय फरक आहे यापूर्वी तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील ते स्पष्ट केलं. पुन्हा सांगतो, वाहनांसाठी अध्यक्ष महोदय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. तिन्ही कंपन्यांबरोबर चर्चा करून हे दर कमी केलेत. इतर राज्याच्या तुलना केली तर हे दर त्यांच्यापेक्षा कमी आहे. इतर राज्यांमध्ये भाई दर हे 2020-21 या कालावधीत निश्चित केलेत. आपण राज्याचे दर हे आपण ऑक्टोबर 2024 मध्ये निश्चित केलेत. तसे आपले दर हे जीएसटी आणि फिटमेंट फिक्सिंग चार्जेस जे आहेत ते धरून आहेत. आणि आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर आपल्याकडच्या नंबर प्लेटचे दर कमी आहेत, कारण त्यांनी ओपन ठेवले. एकदा प्लेट द्यायची आणि कोणी फिटमेंट करायचं ते त्यांनी किती पैसे घ्यायचे. आपण तसं नाही केलंय. आपल्या ग्राहकाला देखील लुबाडणूक होता कामा नये म्हणून आपण एकत्र केलंय आणि तरी सुद्धा ते दर कमी आहेत. आणि कुठलीही दरामध्ये गडबड अंबादास नाही, तुम्ही तपासून घ्या. गडबड कशाला म्हणतात, काय कशाला म्हणतात गडबड अंबादास तुम्हाला माहित आहे. कोविड काळामध्ये ठाणे महापालिकेने बॉडी बॅग कितीमध्ये घेतली याची माहिती घ्या आणि मुंबई महापालिकेने बॉडी बॅग कितीमध्ये घेतली याची माहिती घ्या. माझी माहिती आहे की बॉडी बॅग अनलोडिंग झाल्या होत्या आणि उतरल्या होत्या, परंतु दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी त्या बॉडी बॅग वापस गेल्या आणि दुसऱ्या बॉडी बॅग तिथं ठेवल्या. ही माझी माहिती आहे आणि ही माहिती खरी आहे. आणि म्हणून बॉडी बॅग मध्ये किती रुपयात घेतल्या त्याची तुलना तुम्ही करा, ती गडबड होऊ शकते. ही गडबड नाहीये. खिचडी 400 ग्रामची खिचडी 200 ग्राम देऊन, अरे 400 तर द्यायची होती, 400 ग्रॅमची खिचडी 200 ग्रॅम देऊन रुग्णांच्या नातेवाईकांच्या तोंडातला सभापती महोदय घास हिरावण्याचं काम कुणी केलं, याला गडबड म्हणतात, याला गडबड म्हणतात. आणि आणखी काय 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 केलंय ते मला माहित नाही. तुम्ही एवढंच सांगतो, तुम्ही भाषणामध्ये एवढे विषय मांडले आहेत की किती विषय मांडले तुम्ही. तुमचं काय शेवटचं विरोधी पक्षनेत्याचं भाषण आहे, सगळं बोलून घेतलं तुम्ही. अरे बाबा, तुमच्या मित्र पक्षाने तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लावला असला तरी सुद्धा आम्ही लोक आहोत तुमच्या प्रेमाचे. तुमचे नेते मागे उभे राहिले नाही तर सुद्धा या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याचा मान सन्मान करण्याची आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे. त्यामुळे टोलची मुदत संपलेली असताना नव्याने पथकर वसुली कंपन्यांना दिली असे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठी 30 एप्रिल 2030 पर्यंत पथकर वसुलीचे अधिकार हे ऑगस्ट 2004 मध्ये दिले आहेत अंबादासजी.